हा नमस्कार, मी श्री चंद्रकांत पांडुरंग कारंडे सर पुन्हा एकदा आपल्या सेवेला शास्त्रीनगर मनपा लोपरा मराठी शाळेचा शाळाप्रमुख या नात्यानं आपलं स्वागत करत आहे. माझ्यासोबत हे दोन विद्यार्थी आहेत आमच्या शाळेचे. हे पालक आहेत रोहिदास रामदास निक्षे आणि या त्यांच्या पत्नी मुलाची आई आहे रोहिणी रोहिदास निक्षे. ही मोठी मुलगी श्रेया इयत्ता 4थी आपल्या शाळेत उत्तीर्ण झाली. तशी यांची संपूर्ण मुलं 2-3 मुलं ती आपल्या शाळेतूनच पहिलीपासून शिकली, किंबहुना बालवाडीपासून शिकली. यांचं चांगलं योगदान आपल्या शाळेला आहे, पालक म्हणून पण आहे. तर पण आता ही श्रेया इयत्ता 4थी पास झालेली आहे आणि त्यांनी अशी लिसं मागणी केलेली आहे. त्या लिसं मागणीप्रमाणे हे बघा, हे आमचे वर्ग शिक्षक आहेत 3री-4थीचे. हा लिसं मागणी त्याचा अर्ज आहे आपल्या शाळेचा, की त्यांनी लिसं मागणी केली की आम्हाला 4थीची मुलगी काळ्या किल्ला शाळेत पाठवायची आहे. आणि दुसरा जो सोहम आहे त्याचा लहान भाऊ. आता ठीक आहे, पालक या नात्यानं मुलांची सोय, पालकांची सोय ही महत्त्वाची आहे. तर काळ्या किल्ला शाळेमध्ये दोन्ही मुलांना एकत्र टाकल्यामुळं त्यांना ज्ञान करणं वगैरे हे सगळं सोयीच आहे. माझी त्याची काय अडचण नाही. आणि शेवटी मुलगा कुठेतरी शिकतोय हेच आम्हाला महत्त्व आहे. तो शाळेत न जाता कुठेही नुसता घरात इतर ठिकाणी वेळ घालत असेल तर ते चुकीचं आहे. पण काळ्या किल्ला शाळा पण आपलीच आहे मुंबई महानगरपालिकेची, त्यामुळं माझी काय अडचण नाही. फक्त रोहित आपला सोहमला त्या शाळेला सांगायचं की हा मुलगा तुमच्या शाळेत शिकतो, त्याला मागणी करा, लिसं मागणी अर्ज द्या. त्याप्रमाणे त्याचा अर्ज आला की मग त्याला मी लिसं दिलं. ओके, कळायला नाही तुम्हाला, तिथं व्यवस्थित तिकडे द्या आणि ह्याला त्याची मागणी अर्ज करा. बरोबर कळलं का तुम्हाला? काय अडचण नाही ना? काय कोणी विचारायचं आहे का? हां, चल ठीक आहे, थँक्यू दादा. तुम्ही पण सहकार्य करा. हां, चला.